महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। अंदरसूल ग्रामपंचायतचे 17 जागेचे आरक्षण जाहीर झाल्यानं इच्छुक उमेदवारांचा हिरमोड। 2 दिवसांपूर्वी अंदरसूल ग्रामपंचायतचे 17 जागेचे आरक्षण जाहीर झाल्यानं सरपंच कार्यकाळ संपल्यानं प्रशासक नेमणूक झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधत वार्डामध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत असणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झालाय। आता नवे आरक्षण जाहीर झाल्यानं प्रत्येक वार्डात आरक्षणात बदल झाला आहे। या अगोदर थेट जनतेतून होणाऱ्या सरपंच पदाचं आरक्षण सर्वसाधारण मागेच जाहीर झाले आहे। याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे गजानन देशमुख यांनी। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये मी गजानन देशमुख आपलं सर्वांचं स्वागत करतो। नुकत्याच 2 दिवसापूर्वी अंदरसूल ग्रामपंचायतच्या 17 जागांचं आरक्षण सोडत निघाल्याने चांगल्या उमेदवारांचा जो इच्छुक उमेदवारांना आता हिरमोड आपल्याला झालेला बघायला मिळतोय। त्यामध्ये जर खरं सरपंचाची जी सोडत होती ही मागेच निघून गेल्याने सर्वसाधारण निघालेली आहे। पण आता जी 2 दिवसापूर्वी 17 जागेसाठी जी होती वार्डन या 6 वार्डांमध्ये सोडत होती ती निघाल्याने आता जी इच्छुक उमेदवार होते त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते। 4 महिन्यापासून ज्यावेळेस प्रशासक लागल्यापासून आम्ही उमेदवारी करू त्यांचा आता नक्कीच हिरमोड झालेला आपल्याला बघायला मिळतोय। आपण जातोय शेत आता वार्ड वाईज जसं आरक्षण निघालेलं आहे मी आपल्याला सांगतो। वार्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण स्त्री हे 3 उमेदवार इथे आता निवडणूक लढवणार आहेत। त्यामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये ओबीसी 1, सर्वसाधारण 1 आणि सर्वसाधारण स्त्री असे 3 उमेदवार या वार्ड क्रमांक 2 मध्ये निवडणूक लढवणार आहेत। त्यानंतर वार्ड क्रमांक 3 मध्ये ओबीसी आणि सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री 2 स्त्रिया आणि ओबीसी पुरुष असं हे आरक्षण निघालेलं आहे। वार्ड क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण आणि सर्वसाधारण स्त्री या वार्ड क्रमांक 4 मध्ये 2च उमेदवार आता उमेदवारी करणार आहेत। त्यामुळे आता तिथे बी चुरस बघायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं वार्ड क्रमांक 5 हा वार्ड क्रमांक 5 जर म्हटला हा सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा मानला जातो। अंदरसूल ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक 5 मधून जे निवडून येतात त्याच्यावरती सत्ता जाते। हे आतापर्यंत हे राजकारणाचं गणित या वार्ड क्रमांक 5 मधून बांधलं जातं। त्या वार्ड क्रमांक 5 मध्ये आता ओबीसी स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असं आरक्षण निघाल्याने चांगल्या नाता या वार्ड क्रमांक 5 मध्येही आता हिरमोड झालेला आपल्याला बघायला मिळतोय। त्यानंतर वार्ड क्रमांक 6 मध्ये ओबीसी स्त्री आणि सर्वसाधारण स्त्री असं आरक्षण निघाल्यामुळे आता इथे जे अंदरसूल ग्रामपंचायत जी 17 जागांसाठी होणारी निवडणुकीची चुरस आपल्याला अंतिम बघायला मिळणार आहे। खरं जर बघितलं तर येवला तालुक्यातील सर्वात मोठं गाव आणि सर्वात मोठ्या गावातून संपूर्ण तालुक्याचं राजकारण हे अंदरसूल गावातून हल्लं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर ही 17 लोकांची ग्रामपंचायत 17 उमेदवाराची ही ग्रामपंचायत आहे, सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात मानली जाते आणि ग्रामपंचायत बघितलं जातं। आता या आरक्षण सोडत 17 उमेदवारांचं निघाल्याने आता चांगल्या उमेदवारांना आता हिरमोड झालेला आपल्याला बघायला मिळतोय। आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं सरपंच पदाची जी सोडत होती ही मागेच निघून गेल्याने सर्वसाधारण निघाली आहे। त्यामध्ये अत्यंत चुरस आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळणार आहे। गजानन देशमुख, GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला, अंदरसूल। आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना। विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण। एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल। येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला।